नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे राघव सिंधूला असं म्हणतो की तू खरोखरच माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे का। त्यावेळेस लगेच इकडे सिंधू म्हणजेच कृष्णा असं बोलते की एकदम रेडी स्टेडी, आपण तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे। त्या क्षणी राजश्री तिथे त्यांनी म्हणते, राघव सिंधू तुमच्या दोघांच्याही लग्नाच्या आधी मला माझी सावी इथे पाहिजे, मला खूप आठवण येते तिचे। त्यावेळेस लगेच राघव शांत बसतो तर इकडे कृष्णा असं म्हणते की मी तुला प्रॉमिसेस करतो मदर, आपण काही झालं तरी सावीला आमच्या लग्नाच्या आधी इथं घेऊनच येणार। त्यानंतर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की गोदा आणि त्याचबरोबर सिंधू जी आहे तिने सुद्धा वेषांतर केलेलं असतं, कामवाल्याबाईची साडी परिधान केलेली असते। त्या क्षणी गोदा इकडे मधूला फोन लावते आणि म्हणते, मी ते सावीला भेटायला आली आहे, कुठे आहे सावी। त्या क्षणी इकडे मधू म्हणते, आता सावी तिथे नाही, मी सावीला दुसरीकडे शिफ्ट केलं आहे असं म्हणून फोन कट करते। त्यानंतर इकडे सिंधूला टेन्शन येतं आणि म्हणते, आता काही झालं तरी माझ्या सावीला मिळवणारच आणि या मधूला आता मी जन्माची अद्दल घडवणार, आता मी लाशी सोडणार नाही। आता कशा प्रकारे सिंधू सावीला रत्न पार्किंगच्या घरी तिच्या आणि राघवच्या लग्नाच्या आधी घेऊन येणार आणि मधूचं कारस्थान सगळ्यासमोर आणत तिचा कशा प्रकारे बँड वाजवणार, जेलमध्ये टाकणार, हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या रंजक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।